हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं 8वी इंग्लिशच्या आपल्या आजच्या या सेशनमध्ये। आज आपण पेज नंबर 23 वर दिलेला जो वर्कशॉप आहे लँग्वेज स्टडीचा तो आपण बघणार आहोत। मिस स्लिपरी हा लेसन आपला झालेला आहे आणि या लेसनच्या मागे दिलेली जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करू। वी आर ऑन पेज नंबर 23। लँग्वेज स्टडीचा हा भाग आहे, त्याला आपण सुरुवात करू। Some verbs in English do not change in a regular pattern when their tense changes. These verbs are called irregular verbs. Fill in the forms of verbs in the following table. इथं आपल्याला verbचा एक प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे irregular verbs. क्रियापदं जी असतात जेव्हा त्यांचा काळ बदलतो तेव्हा त्यांना शक्यतो ईडी लावून त्याचा भूतकाळ होतो, त्याचा पास्ट टेन्स होतो। पण काही क्रियापदं अशी असतात की ज्यांना ईडी लावून त्याचा भूतकाळ किंवा त्याचं पास्ट पार्टिसिपल होत नाही, तर त्यांचं पूर्ण रूप जे आहे, पूर्ण शब्द जो आहे तो बदलतो। असे काही जे वर्ब्स असतात त्यांना इररेग्युलर वर्ब्स असं म्हणतात। आपल्याला आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इररेग्युलर वर्ब्स बघायचे आहेत। पेज नंबर 23 वर एक टेबल दिलेला आहे इररेग्युलर वर्ब्सचा, तो आपण बघू। 3 कॉलम असलेला हा टेबल आहे। यामध्ये पहिल्या कॉलममध्ये प्रेझेंट टेन्स फॉर्म ऑफ द व्हर्ब दिलेला आहे, ज्याला आपण बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब असंही म्हणतो, क्रियापदाचं मूळ रूप की जे वर्तमान काळात असतं। दुसरा कॉलम दिलेला आहे, त्यामध्ये क्रियापदाचं पास्ट टेन्स दिलेलं आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये पास्ट पार्टिसिपल दिलेलं आहे। पहिला शब्द बेस फॉर्म बघा, पहिलं क्रियापद बघा, ब्रेक, त्याचा भूतकाळ होतो ब्रोक आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल होतं ब्रोकन। दुसरा शब्द आहे, दुसरं क्रियापद आहे डू, त्याचा पास्ट टेन्स आहे डिड आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे डन। तिसरं क्रियापद बघा गो, त्याचा पास्ट टेन्स होतो वेंट आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल होतं गॉन। त्यानंतर चौथा व्हर्ब बघा कम, त्याचा पास्ट टेन्स होतो केम आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल होतो कम। सिंग बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे, त्याचा पास्ट टेन्स होतो सॅंग आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल होतो संग। बाय हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, प्रेझेंट टेन्स फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे, त्याचा पास्ट टेन्स होतो बॉट आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल होतो बॉट। ड्राईव्ह ही क्रियापदाचं मूळ रूप आहे, प्रेझेंट टेन्स फॉर्म ऑफ द व्हर्ब, त्याचं पास्ट टेन्स होतो ड्रोव्ह आणि पास्ट पार्टिसिपल होतं ड्रिव्हन। फॉल हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याचा पास्ट टेन्स होतो फेल आणि पास्ट पार्टिसिपल होतो फॉलन। नो हे मूळ रूप आहे क्रियापदाचं, त्याचा पास्ट टेन्स होतो न्यू आणि पास्ट पार्टिसिपल होतो नोन। रन हे प्रेझेंट टेन्स आहे, त्याचा पास्ट टेन्स होतो रन आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल पण होतो रन। सी हे मूळ रूप आहे क्रियापदाचं, त्याचा पास्ट टेन्स होतो सॉ आणि पास्ट पार्टिसिपल होतो सीन, ज्याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप असं सुद्धा म्हणतो, पास्ट पार्टिसिपल। टेक हा बेस फॉर्म आहे क्रियापदाचा, त्याचा पास्ट टेन्स होतो टुक आणि पास्ट पार्टिसिपल होतो टेकन। या पद्धतीने आपण ही काही क्रियापदं अशी बघितली की ज्यांचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होताना त्यांना ईडी प्रत्यय लागत नाही, तर त्यांचं रूप जे आहे शब्दाचं ते पूर्णपणे बदलतं। आपण आता पुढे जाऊ, पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया। ओके, आपली पान नंबर 23 वरची दुसरी ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस। इथे आपल्याला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत। पहिला सेंटेन्स आहे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स आणि दुसरं सेंटेन्स आहे टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप। हे 2 सेंटेन्सेस आपल्याला इथे दिलेले आहेत। यामध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये वॉज कमिंगला अंडरलाईन केलेली आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये हॅज आस्क्ड या 2 शब्दांना अंडरलाईन केलेली आहे। आपण बघू की यांना अंडरलाईन काय केलेली आहे। आपल्याला या दोघं सेंटेन्समधला टेन्स ओळखायचा आहे। सोपी पद्धत आहे, आपण पहिल्या सेंटेन्सवरती फोकस करू।
आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. यामध्ये वॉज आणि कमिंग या दोन शब्दांना अंडरलाईन केलेली आहे. मग आधी हे दोन शब्द काय आहेत, व्याकरणाच्या भाषेत यांना काय म्हणतात ते आपण बघू. वॉज हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि ते भूतकाळात आहे. वॉज वेअर हे पास्ट टेन्समधले हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे कम आणि त्याला ING प्रत्यय लागलेला आहे, कमिंग. मग इथे आपण या दोन गोष्टींचा जर विचार केला की पास्ट टेन्समध्ये असलेलं हेल्पिंग व्हर्ब वॉज आणि क्रियापदाला लागलेलं ING प्रत्यय, मग इथून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे जे वाक्य आहे हे कंटिन्युअस टेन्समधलं आहे. क्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे. क्रिया सुरू झालेली आहे आणि ती चालूच आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही आहे. त्याला कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह असं सुद्धा म्हणतात की क्रिया सुरू आहे, अजून ती पूर्ण झालेली नाही आहे. म्हणून मग एक गोष्ट आपल्या लक्षात आली की वाक्य जे आहे ते कंटिन्युअस टेन्समध्ये. मग आता कोणता कंटिन्युअस टेन्स? काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत मित्रांनो. पहिलं म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. मग यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे हे आपल्या लक्षात आलं. मग आता कोणता कंटिन्युअस टेन्स आहे? मग अशा वेळी आपल्याला जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते हेल्पिंग व्हर्ब आपल्याला सांगतं की वाक्यामध्ये कोणता काळ आहे. मग इथे हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे वॉज. मग आपल्या एक गोष्ट इथे लक्षात आली की वॉज हा पास्ट टेन्स दर्शवतो आणि कम या क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे, ते आपल्याला कंटिन्युअस टेन्स दर्शवतं. म्हणून मग आपण इथं म्हणू शकतो की हे जे वाक्य दिलेलं आहे हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. जे दुसरं सेंटेन्स आहे, दुसरं सेंटेन्स आपल्याला काय सांगतंय? दुसऱ्या सेंटेन्समध्ये टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. इथे हॅज आस्क्ड या दोन शब्दांना अंडरलाईन केलेली आहे. आस्क या शब्दाचं इथे पास्ट टेन्स किंवा तिसरं रूप, दोघं आपण एकच म्हणू. इथे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे आस्क्ड. ओके, आणि त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे हॅज, की जे वर्तमान काळात दर्शवतं आहे, प्रेझेंट टेन्स दर्शवतं आहे. मग जेव्हा वाक्याची रचना अशी असते की हॅव किंवा हॅज आलेला असेल आणि त्यानंतर जर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप असेल, इथे मूळ क्रियापद कोणत्याही वाक्यामध्ये आस्क हे मूळ क्रियापद ED प्रत्यय लावून आलेलं आहे. म्हणून मग तो वाक्याचा तो जो व्हर्ब आहे तो व्हर्ब जो आहे तो त्या व्हर्बचं तिसरं रूप आलेलं आहे. ओके, मग इथे आपल्याला काय सांगता येईल की हे जे वाक्य आलेलं आहे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला काय सांगतं की वाक्य परफेक्ट टेन्समध्ये. आणि जे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे हॅज ते आपल्याला काय सांगतं की वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ या दुसऱ्या वाक्यामध्ये होतो. पुढे जाऊ आपण आता. पान नंबर 24 वरची आपली ही ॲक्टिव्हिटी आहे. फिल इन द टेबल ऑफ टेन्सेस यूजिंग द वर्ब गिव्ह. आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल गिव्ह हे क्रियापद वापरून आपल्याला फिल करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते आपण बघू. हा टेबल जो या टेबलला इथे 4 कॉलम्स दिलेले आहेत. पहिला कॉलम आहे टाईप ऑफ टेन्सेस की ज्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे तिघ काळाची एक एक वाक्य आपल्याला पुढे करायचं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सिंपल हा शब्द दिलेला आहे कॉलममध्ये आणि त्यामध्ये दिलेले गिव्ह, गेव, शॅल किंवा विल गिव्ह. त्यानंतर कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्सचं जे हेल्पिंग व्हर्ब्स आपल्याला लागतात ते हेल्पिंग व्हर्ब्स आपल्याला ह्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. ॲम, इज, आर हे वर्तमान काळाचे आहेत. ठीक आहे, मग ते भूतकाळाचे कोणते असतील मित्रांनो? आपण बघितलं वॉज, वेअर. आणि भविष्यकाळाचे फ्युचर टेन्सचे कोणते असतील ते शॅल बी आणि विल बी. ठीक आहे, नंतर पुढे परफेक्ट टेन्स दर्शवणारा कॉलम त्यांनी दाखवलेला आहे यामध्ये. मग प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सची जागा रिकामी की जे आपल्याला ते काम करायचं आहे त्यामध्ये. आणि फ्युचर टेन्ससाठी
शाल हॅव गिवन आणि विल हॅव गिवन असे दोन शब्द त्यांनी इथे दिलेले. मग आपण पहिलं बघू प्रेझेंट टेन्स. पहिला प्रेझेंट टेन्स याला आपण गिव्ह कसा वापरायचा ते आपल्याला बघायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला ते पण बघू. इथे गिव्ह आपल्याला परफेक्ट टेन्ससाठी वापरायचा आहे. इथे 3 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, इथे आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपल्याला इथे करायचं आहे. मग ते वाक्य कसं होईल. इथे हॅव किंवा हॅज परफेक्ट टेन्ससाठी आपल्याला वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज हे घ्यावे लागतात. मग हॅव गिव्हन किंवा हॅज गिव्हन असा शब्द या परफेक्ट टेन्सच्या कॉलममध्ये येणार आहे. हॅव गिव्हन किंवा हॅज गिव्हन. मग आता पास्ट टेन्समध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला आधी कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्ससाठी रिकामी जागा दिलेली आणि परफेक्ट टेन्ससाठी सुद्धा रिकामी जागा दिलेली आहे. मग इथे हेल्पिंग व्हर्ब जे आहे ते हेल्पिंग व्हर्ब इथे आपण एक तर वॉज किंवा वेअर यापैकी एक घेणार आहे. मग वॉज गिव्हिंग किंवा वेअर गिव्हिंग कंटिन्युअस आहे ना, म्हणून मग आपल्याला क्रियापदाला ING प्रत्यय लावायचं आहे. वॉज गिव्हिंग किंवा वेअर गिव्हिंग. आणि परफेक्ट टेन्ससाठी आपल्याला इथे हॅड गिव्हन क्रियापदाचं तिसरं रूप हॅड गिव्हन. ठीक आहे, आपण आता फ्युचर टेन्सकडे वळू. फ्युचर टेन्समध्ये शॅल बी गिव्हिंग किंवा विल बी गिव्हिंग. गिव्हिंग का बरं? कारण इथे कंटिन्युअस टेन्स आहे, क्रिया अजून सुरू आहे, क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून मग क्रियापदाला ING प्रत्यय आपल्याला इथे लावायचं आहे. शॅल बी गिव्हिंग किंवा विल बी गिव्हिंग. आणि इथे फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी इथे त्यांनी काय दर्शवलेलं आहे की शॅल हॅव गिव्हन किंवा विल हॅव गिव्हन. ही ॲक्टिव्हिटी झाली आपली इथे. आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली नंबर 24 वरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे. प्रश्न तिसऱ्यातली ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. से व्हेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. आपल्याला इथे 6 वाक्य दिलेली आहेत. ही 6 वाक्य आपल्याला सांगायची आहेत की यामधली कंटिन्युअस टेन्समधली वाक्य कोणती आहेत आणि परफेक्ट टेन्समधली वाक्य कोणती आहेत. ठीक आहे, मी पहिलं वाक्य वाचतो. आय वॉज एंटरिंग द क्लास. हे आपलं पहिलं वाक्य आहे. आय वॉज एंटरिंग द क्लास. ओके, हे जे वाक्य आहे हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये. हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये कसं आहे ते आपण बघू. इथे बघा, एंटर हे मूळ क्रियापद आहे आणि या मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे, म्हणून मग हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये हे आपल्याला सांगते. बरं, आपण कंटिन्युअस टेन्स आहे हे ओळखलं. आता हे पास्ट कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे की फ्युचर कंटिन्युअस आहे हे कसं सांगता येईल बरं आपल्याला थोडासा विचार करा. त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे त्या हेल्पिंग व्हर्बची मदत घ्यावी लागेल. मग इथे हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे मित्रांनो? इथे हेल्पिंग व्हर्ब आहे वॉज. वॉज हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हे पास्ट टेन्समध्ये. मग आपल्याला सहजपणे सांगता येईल की हे जे वाक्य आहे आय वॉज एंटरिंग द क्लास हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. कंटिन्युअस टेन्स आहे हे आपण कसं ओळखलं? क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. एंटर, एंटरिंग, मूळ क्रियापद एंटर आणि त्याला ING प्रत्यय लागलं एंटरिंग. मग आपल्या लक्षात आलं की हे कंटिन्युअस टेन्स आहे. मग वॉज हे हेल्पिंग व्हर्ब की जे भूतकाळात आहे वॉज वेअर ते आपल्याला काय सांगताय? ते आपल्याला सांगताय पास्ट टेन्स. मग आपलं पहिलं वाक्य आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला वाक्यातला काळ जो आहे त्या वाक्यातला काळ जर ओळखायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टींची मदत घ्यावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे क्रियापद, मूळ क्रियापद. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आहे सहाय्यकारी क्रियापदे ज्याला आपण हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब्स असंही म्हणतो. मग त्यामध्ये वर्तमान काळ दर्शवणारी कोणती असतात? ॲम, इज, आर. ओके, भूतकाळ दर्शवणारी हेल्पिंग व्हर्ब कोणती असतात? वॉज, वेअर. आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स दर्शवणारी हेल्पिंग व्हर्ब कोणती असतात? शॅल आणि विल. ठीक आहे, आपण आता दुसऱ्या वाक्याकडे वळू.
आपलं दुसरं वाक्य आहे द गर्ल्स आर टीजिंग मी. हे कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे. आता तुम्ही विचार करा बरं की हे कंटिन्युअस टेन्समध्ये का आलेलं आहे. करा विचार, वाक्याकडे बघा. द गर्ल्स आर टीजिंग मी हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. का कंटिन्युअस टेन्समध्ये हे बरोबर ओळखलं तुम्ही. टीज हे क्रियापद जे आहे, मूळ क्रियापद, ते ING प्रत्यय घेऊन आलेलं आहे, म्हणून मग हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये. ठीक आहे. आता आपल्याला कोणता कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स की पास्ट टेन्स, हे कसं ओळखायचं आहे. वाक्यातल्या हेल्पिंग व्हर्बकडे आपण त्याची मदत मागायची. मग हेल्पिंग व्हर्ब ओळखता आलं का मित्रांनो तुम्हाला वाक्यामध्ये कोणतं आहे हेल्पिंग व्हर्ब. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलं. वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे आर. मग या आर आणि क्रियापदाला लावून आलेला ING याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. ठीक आहे. आर हे वर्तमानकाळी हेल्पिंग व्हर्ब आहे आणि टीज या मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावून आलेला आहे, म्हणून मग हे वाक्य जे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असं आपल्याला सांगता येईल. आपण आता तिसऱ्या वाक्याकडे वळू. आपलं तिसरं वाक्य आहे आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्य आहे. का बरं हे वाक्य परफेक्ट टेन्समध्ये. आपल्याला मूळ क्रियापदाकडे पुन्हा जायचं आहे. कोणतं आहे बरं मूळ क्रियापद. मूळ क्रियापद आहे सेड. हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि जर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल तर ते वाक्य हे परफेक्ट टेन्स असतं हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग तो प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे की फ्युचर परफेक्ट आहे हे कसं ओळखायचं आहे. मग अशा वेळी आपल्याला वाक्यातलं बरोबर काय शोधायचं आहे. वाक्यातलं सांगा. हेल्पिंग व्हर्ब. व्हेरी गुड. मग हेल्पिंग व्हर्ब आहे इथे हॅव. मग हे आपल्याला काय दर्शवतं आहे सांगा. काय दर्शवतं आहे. वर्तमान काळ. बरोबर, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपलं हे तिसरं वाक्य आहे. चौथं वाक्य आहे नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅव्हिश्ड लव्ह ऑन मी. परफेक्ट टेन्समधलं वाक्य. कसं काय आपण शोधलं बरं की हे वाक्य परफेक्ट टेन्समध्ये. आपल्याला इथे मूळ क्रियापद शोधायचं आहे. मग इथे मूळ क्रियापद आहे लॅव्हिश आणि ते ED प्रत्यय लावून आलेलं आहे, म्हणजे ते क्रियापदाचं तिसरं रूप आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. मग हे पास्ट पार्टिसिपल लावून आलेलं क्रियापद आपल्याला सांगते की हे वाक्य परफेक्ट टेन्स आहे. पण मग परफेक्ट टेन्स कोणता आहे. प्रेझेंट आहे, फ्युचर आहे की पास्ट आहे. हे कसं ओळखू आपण. कसं ओळखायचं आहे सांगा बरं तुम्ही. बरोबर, वाक्यातलं आपल्याला हेल्पिंग व्हर्ब शोधायचं आहे. मग इथे हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे मित्रांनो. हॅड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. मग हॅड हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. मग हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. आपण आता पुढे जाऊ. पाचवं वाक्य बघू आपलं. ओके. पाचवं वाक्य आहे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे. का बरं हे वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये. कारण इथे क्रियापदाला ING प्रत्यय लावून आलेला आहे. ठीक आहे. आणि मग हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस आहे, पास्ट कंटिन्युअस आहे की फ्युचर कंटिन्युअस आहे हे कसं ओळखायचं आहे आपल्याला. वाक्यामध्ये आलेलं हेल्पिंग व्हर्ब. इथे हेल्पिंग व्हर्ब कोणता आलेला आहे. आर हे हेल्पिंग व्हर्ब आहे. मग आपल्याला सहज सांगता येतं आहे की हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. सहावं वाक्य अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. हे वाक्य परफेक्ट टेन्समध्ये आलेलं आहे. का बरं हे वाक्य परफेक्ट टेन्स आहे. कारण इथे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे ड्रॉप्ड. ठीक आहे. आणि हेल्पिंग व्हर्ब कोणता आहे बरं या वाक्यामध्ये शोधा. तुम्हाला मी 30 सेकंदांचा वेळ देतो. आपलं जे सहावं जे वाक्य आहे अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. हे वाक्य परफेक्ट टेन्समध्ये आपण ओळखलं की इथे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे ड्रॉप्ड. ओके. आता इथे हेल्पिंग व्हर्ब कोणता आलेला आहे सांगा. बरोबर, इथे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे हॅड. मग आपल्याला सहज सांगता येईल की हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप या दोन गोष्टी जर आलेल्या असतील वाक्यामध्ये
तर आपल्याला सांगता येतं की इथे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पान नंबर 24 वरची आपली चौथी ॲक्टिव्हिटी आहे. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट, नम्रपणे केलेली विनंती. आता आपल्याला इथे 4 वाक्य दिलेले आहेत. या 4 वाक्यांना आपल्याला पोलाइट रिक्वेस्टमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला इथं करून दाखवलेलं आहे. शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. समजा पोस्ट ऑफिसचा रस्ता जर आपल्याला विचारायचा आहे की पोस्ट ऑफिस कुठे आहे, मग हे जर पोलाइट रिक्वेस्ट यासाठी जर आपल्याला करायची आहे तर ती आपण कशी करू. वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. आपल्याला एखादा रस्ता जर विचारायचा असेल तर आपण सुरुवात त्याची कशाने करणार आहोत, वुड यू प्लीज या फ्रेजने करणार आहोत आणि शेवटी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार आहे. मग आपलं पहिलं वाक्य बघू आपण. टेक मी टू युअर टीचर. मग याची पोलाइट रिक्वेस्ट कशी होणार आहे इथे. याची पोलाइट रिक्वेस्ट होणार आहे वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. एखाद्याला रस्ता जर आपल्याला विचारायचा असेल तर आपण वुड यू प्लीज या फ्रेजने सुरुवात करू आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार आहे. कारण आपण त्यांना विनंती करतोय म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार आहे. वुड यू प्लीज टेक मी टू युअर स्कूल टीचर. दुसरं वाक्य आहे टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. आपण माहिती विचारतोय समोरच्याकडनं म्हणून मग इथे या वाक्याची सुरुवात होणार आहे वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार आहे. तिसरं वाक्य आहे गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत असा प्रश्न आपण समोरच्याला विचारतोय म्हणून वाक्याची सुरुवात इथे कुड यू प्लीजने होणार आहे. कुड यू प्लीज गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. चौथं वाक्य आहे प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. तुमच्या शाळेत असलेल्या स्कूल लायब्ररीची माहिती मला दे असा प्रश्न आपण समोरच्याला विचारतोय, विनंती करतोय. त्याची सुरुवात आपण कुड यू प्लीजने करणार आहोत. कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी असा प्रश्न आपण इथे विचारणार आहोत. ही आपली चौथी ॲक्टिव्हिटी झाली. मित्रांनो, होमवर्कसाठी तुम्हाला मी आपली जी तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमधला जो दुसरा प्रश्न आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देतोय की दिलेलं वाक्य जे आहे ते वाक्य कोणत्या काळात आहे. स्क्रीनवर तो प्रश्न येत नाही आहे. पान नंबर 24 वरच्या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमधला दुसरा प्रश्न येतो. 6 वाक्य आहेत. ती 6 वाक्य कोणत्या काळात आहेत ते आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या खालचा चौथा प्रश्न टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पोलाइट रिक्वेस्ट. यातली 4 वाक्य दिलेले आहेत. त्या 4 वाक्यांची पोलाइट रिक्वेस्ट जी आहे ती सुद्धा होमवर्कच्या वहीमध्ये लिहायची. असे 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी मी आज देतोय. आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया. गुड डे.